नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी योद्धा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, काकडीची लागवड करत असताना सर्वात महत्त्वाचं असतं चांगलं उत्पादन घेण्यासाठी ते म्हणजे योग्य बियाण्याची लागवड करणं। योग्य बियाणं म्हणजे काय, तर योग्य जातीचं, योग्य कंपनीचं, योग्य रिझल्ट असणारं, शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट असणारं, त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणारं, जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता असणारं, त्याचप्रमाणे तुमच्या हवामान चांगलं उत्पादन देण्याची क्षमता असणारं अशा बियाण्याची निवड करणं गरजेचं असतं। तरच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल आणि चांगला फायदा पुढे जाऊन होणार आहे। त्यामुळे योग्य बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे काकडीचे टॉप 5 बियाणे। या बियाण्याची निवड केली, या बियाण्याची लागवड केली तर नक्कीच तुम्हाला चांगलं असं उत्पादन मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे टॉप 5 बियाणे पाहण्यापूर्वी आपल्या शेतकरी योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये पहिली व्हरायटी आपण पाहणार आहोत ती म्हणजेच VNR कंपनीची कृषी व्हरायटी। अत्यंत चांगली व्हरायटी आहे, खूप चांगले रिझल्ट शेतकरी मित्रांना या व्हरायटीचे मिळालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, हिरव्या कलरमध्ये येणारी व्हरायटी, अत्यंत आकर्षक असा रंग आहे, ग्रीन कलरमध्ये, ग्रीन सेगमेंटमध्ये येणारी ही व्हरायटी आहे। या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता। याला खूप चांगली मागणी ही मार्केटमध्ये असते, त्यामुळे या व्हरायटीची लागवड करण्याचा तुम्ही नक्की विचार करू शकता। साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत लांबी याची पाहायला मिळत असते, तर साधारणतः 150 ते 200 ग्रॅमपर्यंत याचं वजन पाहायला मिळतं। तर शेतकरी मित्रांनो, देशी काकडीप्रमाणे अत्यंत आकर्षक असं ही काकडी असल्यामुळे आणि अत्यंत खाण्यासाठी रुचकर असल्यामुळे याला खूप चांगली मार्केटमध्ये मागणी आहे, त्याचप्रमाणे ग्राहकांची खूप चांगली पसंती या व्हरायटीला मिळत असते, त्यामुळे तुम्ही याची लागवड नक्की करू शकता। त्यानंतर पुढची व्हरायटी आहे ती शेतकरी मित्रांनो, ती म्हणजेच नामदेव उमाजी या कंपनीची सिंट्रेला ही व्हरायटी। अत्यंत चांगली व्हरायटी आहे, ग्रीन कलरमध्ये येणारी ही व्हरायटी आहे। आकर्षक चमकदार असा रंग आहे शेतकरी मित्रांनो। तर या व्हरायटीची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे। याच कंपनीची जिप्सी हा वाण व्हाईट सेगमेंटमध्ये येत असतो। या वाणाची तुम्ही लागवड करू शकता किंवा सिट्रेला या वाणाची तुम्ही लागवड करू शकता। जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीची आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, 170 ते 80 ग्रॅम पर्यंत या काकडीचं वजन होत असतं। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, उष्ण हवामानात खूप चांगले फायदेशीर असे आहे, म्हणजेच उष्ण हवामान या व्हरायटीसाठी खूप चांगलं आहे किंवा फायदेशीर असतं, किंवा उष्ण हवामानात याचे खूप चांगले असे रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत, किंवा उन्हाळ्यामध्ये याचं खूप चांगलं असं उत्पादन पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काकडी लागवडीचा विचार असाल तर सिट्रेला या वाणाची तुम्ही लागवड नक्की करू शकता। त्याचप्रमाणे 35 ते 40 दिवसामध्ये हे तोडणीसाठी या वाणाची काकडी तयार होत असते, त्यामुळे या वाणाची तुम्ही नक्की लागवड करू शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं वाण आहे ते म्हणजे नेत्रा आकांक्षा। रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे या वाणाची। त्याचप्रमाणे 45 ते 50 दिवसामध्ये याचा पहिला तोडा तुम्हाला पाहायला मिळत असतो। 15 सेंटीमीटरपर्यंत याची लांबी असते। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, 150 ग्रॅमपर्यंत याचं साधारणतः वजन होत असतं। त्याचप्रमाणे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे या वाणाला खूप चांगली अशी पसंती शेतकरी मित्रांची मिळत आहे। त्याचप्रमाणे आकर्षक असा रंग आहे, खाण्यासाठी अत्यंत रुचकर आहे, त्यामुळे ग्राहकांची पसंतीला पडणारे हे वाण आहे। त्यामुळे या काकडीची तुम्ही लागवड करू शकता आणि याचं चांगले उत्पादन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेवटचं वाण आहे ते म्हणजे खूप फायदेशीर असं ठरणारा किंवा खूप चांगले असे रिझल्ट शेतकरी मित्रांना मिळालेले आणि बियाणे कंपनीमध्ये खूप चांगलं नाव असणारं असं म्हणजे एन्झा झेडे आणि या कंपनीची झारा ही व्हरायटी। झारा या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता। या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजेच जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती असणारं हे वाण आहे। लवकर वाढणारं वाण आहे, लवकर येणारं वाण आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, हिरवा रंग आहे, त्याचप्रमाणे पांढऱ्या छटा असणारे हे वाण आहे, त्यामुळे याला एक आकर्षकपणा आहे। देशी व्हरायटीप्रमाणे, देशी काकडीप्रमाणे दिसणारे हे आकर्षक असं काकडी असल्यामुळे याला खूप चांगली मागणी बाजारामध्ये पाहायला मिळत असते। ग्राहकांच्या पसंतीस पडणारे हे वाण आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, अधिक उत्पादन घेण्याची क्षमता या वाणाची असल्यामुळे याच्यापासून नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळतं आणि चांगला तुम्हाला मधून तुम्हाला फायदा हा झालेला पाहायला मिळतो। तर साधारणतः फळाची लांबी 18 ते 20 सेंटीमीटरमध्ये पर्यंत याची झालेली पाहायला मिळत असते। 18 ते 20 सेंटीमीटरपर्यंत ही काकडी लांब होत असते, त्यामुळे याचं एकंदरीत तुम्हाला नक्कीच फायदा
पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे याला खूप फवारणीवरील खर्च हा तुमचा कमी होत असतो. त्याचप्रमाणे जास्त दीर्घकाळापर्यंत याचं उत्पादन देऊ शकते ही व्हरायटी. रोग आणि किडीला कमी बळी पडल्यामुळे जास्तीत जास्त दिवस चालते आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच उत्पादनामध्ये वाढ पाहायला मिळत असते. त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करण्याचा नक्की विचार करा. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आपले काकडीचे काही वाण. यापैकी एका वाणाची तुम्ही लागवड करू शकता. यापासून नक्कीच तुम्हाला चांगलं असं उत्पादन पाहायला मिळणार आहे. या सर्व व्हरायटी ह्या रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून याचं जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे. त्यामुळे यापैकी एका वाणाची तुम्ही नक्की लागवड करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त काकडी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या शेतकरी एक योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.